माझ्या प्रिय बाळा, आज तू हे जे ऐकत आहेस हा योगायोग नाही. ही तुझी आणि माझी झालेली भेट आहे. तू अनेक दिवसांपासून ज्या चिंतेच्या ओझ्याखाली दबला आहेस, ज्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळत नव्हती, ती उत्तरं शोधण्यासाठी आज तू इथे आला आहेस. आज गुरुवारी स्वतः स्वामी समर्थ तुझ्याशी बोलत आहे. हे समजून हे शब्द शेवटपर्यंत ऐक आणि मनापासून अनुभव. बाळा, तुझं आयुष्य हे माझ्या हाताची एक रेषा आहे, जी मी स्वतः कोरली आहे. तुला वाटतं की तुझी परिस्थिती तुझ्या नियंत्रणाबाहेर आहे. तुला वाटतंय की आता सगळं संपलं, पण मी तुला सांगतो, जिथे तुझा अंत होतो तिथूनच माझ्या कृपेचा आरंभ होतो. तुला भीती वाटते उद्याची, तुला चिंता वाटते तुझं आज कसं जाईल याची. पण विसरलास का, तू ज्या चिंतेत आहेस ती चिंता करण्याची जबाबदारी तू मला का देत नाहीस? आज या क्षणी तुझा हा गोंधळ, हे नैराश्य माझ्या चरणावर अर्पण कर. जेव्हा तू माझ्यावर श्रद्धा ठेवतोस, तेव्हा विश्वातील सर्व शक्ती तुला मदत करण्यासाठी धावून येतात. तू कर्माला घाबरू नकोस, कारण मी तुझ्या कर्माचा साक्षीदार आहे. तू फक्त इतकंच कर, स्वतःला माझ्यात विलीन कर. जसा तू विचार करतोस की स्वामी माझं कसं होईल आणि काय होईल, तसे विचार करणं सोडून देऊन म्हण, स्वामी जे होईल ते होईल, तूच करणार आहेस आणि जे तू करशील ते माझ्या भल्यासाठीच असेल. बाळा, तू खूप वेळा इतरांना आनंदी ठेवण्यासाठी स्वतःला विसरला आहेस. तू इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात स्वतःचं आयुष्य गमावलं आहेस. पण आज स्वामी म्हणून मी तुला सांगतो, स्वतःची काळजी घे, शांत राहा. संकटेही येणारच, पण वादळ आल्यावर खंबीर उभा राहणारा खरा भक्त असतो. तुला भयंकर वाटणारी ती गोष्ट, ती समस्या आज माझ्या कृपेने क्षीण होईल. तू जेव्हा माझा नामजप करतोस, तेव्हा तुझ्या सभोवतालचे नकारात्मकतेचे कवच मी स्वतः तोडून टाकतो. तू कधीही एकटा नव्हतास आणि कधीही एकटा
असणार नाहीस. जेव्हा तू रडतोस तेव्हा मी तुझ्या डोळ्यातील पाणी पुसत असतो. जेव्हा तू रात्रभर जागा राहून विचार करतोस तेव्हा मी तुझ्या डोक्यावर हात ठेवून तुला शांत झोपवण्याचा प्रयत्न करत असतो. तुला हे जाणवत नसेल, कारण तुझं मन विचारांच्या गर्दीत अडकलं आहे. आज तू हे सर्व विचार थांबव. फक्त काही क्षण शांत बस. तुझ्या श्वासाकडे लक्ष दे आणि माझा जप कर. श्री स्वामी समर्थ. हे बाळा, तू ज्या मोठ्या संकटाचा सामना करत आहेस त्याकडे आता एका वेगळ्या नजरेने बघ. ते संकट नाही, तर ती एक संधी आहे. तुझ्यातील संयम, तुझी सहनशक्ती तपासण्याची ही वेळ आहे. ही वेळ निघून जाईल आणि उद्या जेव्हा तू मागे वळून पाहशील तेव्हा तुला हसू येईल की तू किती लहान गोष्टींसाठी इतका घाबरला होतास. आजचा दिवस हा गुरुवार तुझ्यासाठी खूप खास आहे. मी तुला वचन देतो, आज तू जे काही मागत आहेस किंवा मनात धरून जे काही दुःख घेऊन मला शरण आला आहेस त्या दुःखाचा आज शेवट होईल. तुझा विश्वास हाच तुझा सर्वात मोठा अलंकार आहे. तू पुन्हा एकदा जिद्दीने उभं राहा. तुला जे हवं आहे ते तुला नक्कीच मिळेल, पण योग्य वेळी. संयम ठेव, माझ्यावर विश्वास ठेव. तुझा मार्ग मी प्रकाशित केला आहे. आता फक्त पाऊल पुढे टाकण्याची वेळ तुझी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू माझा आहेस आणि माझी साथ तुला शेवटच्या श्वासापर्यंत असेल. जा, आता तुझे काम कर आणि निश्चिंत राहा. श्री स्वामी समर्थ.